नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अभिजित हा गेल्यानंतर रागिनी आणि राजा काका हे गाडीने महाजनांच्या बंगल्यामध्ये आलेले असतात. जेव्हा राजा काकाची गाडी सगळेजण बघतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. भूमी ही पौर्णिमाजवळ असते आणि तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मग आता इथे राजा काका हा गाडीतून उतरतो. त्याच बाजूला दुसऱ्या बाजूने रागिनी ही गाडीतून उतरते आणि हे सगळं बघत असताना तर इथे भूमीला भीती वाटत असते की रागिनीचं नेमकं काय बोलणं असेल आणि रागिनीसमोर आल्याबरोबर सगळेजण शांत होतात. इथे आता आजी पण खूप रडत असते आणि आजी ही रागिनी आल्याबरोबर तिच्याकडे बघत असते आणि रागिनीला पाहिल्यानंतर पौर्णिमालाही खूप रडू येत असतं. आता रागिनीची ती अवस्था बघून सगळ्यांनाच आणखीनच वाईट वाटत असतं. आता आकाश आणि बाकीचे सगळे देखील रागिनीकडे बघतच राहतात. रागिनी ही अगदी चालत चालत त्याच्यापर्यंत येत असते. तिच्या पायाखालची जमीन ही अगदी जणू निघूनच गेलेली असते आणि तिला खूप या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. ती अगदी काय झालं आहे, म्हणजे हे काही झालं आहे ते कधी घडलंच नाही आहे असं तिचं वागणं असतं आणि म्हणूनच ती अशी अगदी निरर्थक चालतात तशी चालत येत असते. तिचं चालणं हे अगदी काहीतरी आकाशावरचं माझं घरावरचं छप्पर उडून गेलं आहे तसं असतं. आणि त्याच वेळेला ती आता येते. रागिनीला बघून आजी रडायला लागते. त्याच वेळेला इथे आता रागिनी देखील बाजूने येते आणि अभिजितकडे बघते आणि म्हणते की अभिजित, अरे हे काय झालं अभिजित, असं म्हणून आता ती त्याच्याकडे बघत असते. अभिजित हा मृत्युमुखी पडलेला असतो. ते म्हणते की अभिजित, अरे बाळा उठ ना, असं म्हणून ती त्याला उठवत असते. आणि ते सगळा प्रकार बघून इथे आता भूमीला देखील खूप वाईट वाटत असतं. भूमी तिच्याकडे बघतच असते. त्यावेळेला आता रागिनी म्हणते की अभिजित बाळा, तू असं का झोपलायस? अरे असं झोपू नकोस, प्रत्येक वेळेला तू माझ्यासोबत असतोस ना रे, मग तू माझा आधार आहेस, अरे अभिजित उठ अभिजित, असं म्हणून ती रडत रडत त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की अभिजित, तू मला असं सोडून जाऊ शकत नाही, तू आत्ता इथे माझ्याजवळ हवायस मला, असं तू जाऊ शकत नाहीस अभिजित, असं म्हणून तिचं रडणं हे चालू असतं आणि हंबरडे फोडत फोडत जोरजोरात ती रडत असते. आणि मनू बाकीचे घरातले सगळे हे खूपच रागिनीकडे बघून आता रडू लागतात, कारण रागिनी शेवटी एक आई असते आणि आपला मुलगा तिच्यासमोर गेला हे पाहून तिला खूपच त्रास होत असतो. त्याच वेळेला मग आता इथे रागिनी म्हणते की अभिजित, अरे उठ अभिजित, प्लीज उठ, तू असा झोपू नकोस, तू या आईचा आधार आहेस ना रे, कोणी नव्हतं तरीही तू माझ्यासोबत होतास अभिजित, तुला माझ्यासोबत कायम राहायचं आहे ना. तेव्हा मग आता इथे बघ पौर्णिमा कशी रडते, उठ ना अभिजित, असं म्हणून आता ती उठायला सांगत असते आणि पौर्णिमा पण इथे खूप जोरजोरात रडत असते. आता रागिनी ही अभिजितच्या छातीवर डोकं ठेवत त्याला उठ उठ असं सांगत असते आणि म्हणते की तू कधी या रागिनीच्या शब्दाबाहेर नव्हतास ना रे, प्रत्येक वेळेला माझं ऐकायचंच तू, आता असं का करतोस, उठ ना अभिजित उठ ना, तुझी आई तुला सांगते ना उठायला, उठ ना रे अभिजित, असं म्हणून आता ती त्याला उठायला सांगते. आकाशला फार गिल्टी वाटत असतं. त्याला रागिनीकडे बघवतही नसतं, कारण कुठे ना कुठेतरी कळत नकळतपणे या सगळ्याला तो जबाबदार आहे असं त्याला वाटत असतं. आता रागिनी म्हणते की अभिजित बाळा उठ, तू असं जाऊ शकत नाहीस, उठ बाळा उठ, असं म्हणून आता ती त्याला उठवत असते. परंतु अभिजित काही केल्या उठत नसतो. तो निश्चित पडलेला असतो आणि मृत्युमुखी असतो. त्यामुळे मग आता इथे ह्या सगळ्यामुळे आकाशला फार वाईट वाटत असतं. आकाशला भूमी ही शांत करत असते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करत, तू काहीच केले नाही आहे असं तिच्या खुणांमधून ती बजावत असते. त्याच वेळेला इथे आता रागिनी म्हणते की अहो उठा ना, बघा ना, ह्याला सांगा ना की हा उठत नाही आहे, बघा ना तुमचं तरी ऐकेल तो, ऐका ना, असं म्हणून आता राजा काकाला देखील ती म्हणत असते की आपल्या अभिजितला उठवा, तो उठत नाही आहे बघा ना, असं म्हणून ती आता तिथेच रडत असते. आणि या सगळ्याचा खूप वाईट सगळ्यांना वाटत असतं. रागिनी पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि सारखी सारखी ती अभिजितला उठायला सांगत असते, परंतु अभिजित हा उठत नसतो. या सगळ्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. आता आकाशलाही जेव्हा पौर्णिमा आणि रागिनी अशा दोघीजणीही ओक्साबोक्शी रडत आहेत ते पाहून खूप वाईट वाटत असतं. आता पौर्णिमा ही समोर रडत उभी असते. रागिनी तिला मिठी मारते आणि शांत करत म्हणते की बाळा शांत हो, शांत हो. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई बघा ना, अभिजितला उठवा ना, ते आपल्याला सोडून गेलेत. तर आता रागिनी ही पौर्णिमाला जवळ घेते, तिला शांत करत असते आणि एक हात तिचा अभिजित जवळ असतो आणि अभिजित उठणारे, आपली पौर्णिमा बघ कशी रडते रे, असं म्हणून ती आता त्याला उठायला सांगत असते. आता आकाशलाही आत्याची ती अवस्था बघवत नसते आणि म्हणूनच तो काहीतरी बोलण्यासाठी म्हणून पुढे येतो. त्यावेळेला आता रागिनी म्हणते की अभिजित उठ ना,
कसा पडलाय माझा मुलगा, किती राजाबिंडा होता, किती देखणा आहे, परंतु असा निश्चित पडलाय. नाही अभिजित उठ बेटा, असं म्हणून ती त्याला उठायला सांगत असते. त्याच वेळेला आता समोर आकाश येतो आणि आकाश म्हणत असतो की मला माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे. खरं तर या सगळ्यामध्ये माझी काहीही चूक नाही आहे. मी काहीच नाही केले, परंतु ज्यावेळेला हा अपघात झाला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो आणि आमच्या झटपटीमध्ये हे सगळं झालं आहे. म्हणूनच मला असं वाटतंय की कळत नकळतपणे कुठेतरी या सगळ्याला मी देखील जबाबदार आहे आणि मी तिथे अभिजितजवळ होतो, परंतु मी अभिजितला त्यावेळेला वाचवू शकलो नाही. खरं तर मला या सगळ्यासाठी तुझी माफी मागायची. खरं तर मी माफी मागण्याचाही लायक नाही आहे, मला माहिती आहे, परंतु प्लीज मला माफ कर. जर आज ही धटापट झाली नसती, अभिजित हे सगळं करायला लागला नसता, तर आज कदाचित अभिजित आपल्यामध्ये असं म्हणून आता आकाश खूप रडायला लागतो आणि रागिनी त्याच्याकडे खूप चिडून बघत असते. तिला आकाशची खूप चिड येत असते. नंतर आता गायकवाड सरांची गाडी म्हणजेच पोलिसांची गाडी आलेली असते. आता गाडीचा सायरन ऐकून सगळेजण थबकतात आणि तिकडे गाडीकडे बघतात. प्रत्येकाला तोच प्रश्न पडलेला असतो की पोलिसांना कोणी इन्फॉर्म केलं आहे. कारण पोलीस येतात आणि नंतर समोर उभे राहतात. त्याच वेळेला आता भूमी विचारते की पोलिसांना कोणी बोलावलं. त्यावेळेला आकाश म्हणतो की भूमी, मी बोलवलं आहे पोलिसांना. तेव्हा मग आकाशला भूमी म्हणते की आकाश, तू का बोलवलं आहेस पोलिसांना. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की भूमी, ही जी घटना घडली त्यावेळेला हा अपघात असला तरीही त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो, हेच मी त्यांना सांगितलं आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश, हे बघ, अरे काय करतोयस तू. अरे हा जो काही घडला तो केवळ एक अपघात होता, बाकी काही नाही. त्यावेळेला मग आता इथे गायकवाड सर म्हणतात की हो भूमी मॅडम, अपघातही आम्हाला कव्हर करावे लागतात. नेमकं घटनास्थळी काय घडलं हेही आम्हाला बघावं लागतं. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की येस सर, मला कळलं ते, म्हणूनच तर मी तुम्हाला सरेंडर करण्यासाठी इथे बोलवलं आहे. ज्यावेळेला हा अपघात घडला, अभिजित गेला, त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो आणि त्यामुळे मला हे तुम्हाला कळवणं माझं कर्तव्य वाटतं आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. रागिनीला मात्र काहीच कळत नसतं की हे सगळं काय सुरू आहे. आता भूमीही त्याला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते, परंतु आकाश काहीही ऐकायला तयार नसतो. आता इथे गायकवाड साहेब म्हणतात की मिस्टर आकाश, आम्ही तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा भूमी म्हणते की हो सर, तुम्ही असं कसं करू शकता. आकाशने जर यामध्ये काहीच केलं नाही आहे तर मग तुम्ही त्याला का घेऊन जाताय. तेव्हा आकाशला ती समजावते की अरे असं इमोशनल होऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस आकाश. अरे हे सगळं तू केलं ना नाही आहेस, तुला माहिती आहे ना, मग तू असा काय या सगळ्याच्या मागे लागलाय. मला कळत नाही आहे, तू हे स्वतःच्या अंगावर का ओढावून घेत आहेस. तू काहीच केलं नाही आहेस आकाश, हे सगळं असं नको वागूस, तू उगीचच चुकीच्या मार्गाने चालला आहेस. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी शांत हो, हे बघ मला काही होणार नाही आहे, मी यामध्ये दोषी नाही आहे, परंतु या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्यासाठीच मी पोलिसांना फोन केला. भूमी म्हणते नाही, पण अरे तुला चौकशीसाठी ते तर पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेस ना. आकाश नाही नाही, मी तुला असं चुकीचं पाऊल उचलू देणार नाही आकाश, तू कुठेही जाऊ शकत नाहीस, कारण आम्हाला माहिती आहे तू काहीच केलं नाही आहेस, तू निर्दोष आहेस. आकाश म्हणतो की हो भूमी, सगळ्यांना माहिती आहे की मी निर्दोष आहे, परंतु मला जावं लागेल. आता गायकवाड साहेब हे त्याच्या हवालदारांना इशारा करतात आणि आकाशला ताब्यात घेतात. त्याच वेळेला मग भूमी आता म्हणते की गायकवाड सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या आकाशने काहीच केलेलं नाही आहे, प्लीज त्याला असं तुम्ही घेऊन जाऊ नका, त्याने खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा मग आता गायकवाड साहेब म्हणतात की हे बघा मिसेस भूमी, मला हे सगळं करावं लागेल आणि हा जो काही अपघात घडला आहे त्याने एक माणूस मृत्युमुखी पडला आहे, त्यामुळे आम्हाला प्लीज आमच्या प्रोसिजर फॉलो करू द्या, असं सगळं गायकवाड साहेब म्हणतात. आता भूमीचा नाईलाज होतो, त्यामुळे आता आकाशला तिकडून घेऊन जात असतात आणि भूमीही त्याच्या मागे मागे जाणार. तेव्हा मानसी तिचा हात धरून तिला थांबवते आणि इथे आता अथर्व देखील म्हणतो की भूमिताई प्लीज शांत हो. आणि नीलांबरी देखील येते. नीलांबरी आल्यावर तिच्या पौर्णिमाकडे धावते आणि मिठी मारून रडू लागते. म्हणते की पुन्नू, हे काय झालं गं पुन्नू, असं म्हणून ती आता खूप रडत असते. त्याच वेळेला आता इथे पौर्णिमाची हालत तिला बघवत नसते. ती म्हणते की आई आई, माझ्याबरोबर काय झालं बघ ना, माझे अभिजित मला कायमचे सोडून गेले, मी एकटी पडली. त्याच वेळेला नीलांबरी आता तिला बाजूला करते आणि भूमीकडे येते आणि भूमीला धरून म्हणते की काय गं, हे काय केलंस काय तू, खरं सांग तू कोण आहेस. अगं डाकीनेस, तू डाकीनेस, खरंच माणूस आहेस की डाकीनेस. अगं मी सुद्धा 7 घर सोडून वार करते, पण तू तू तर स्वतःच्या बहिणीच्या कुटुंबावरच घाला घातलास गं, तिचं घरच तू उद्ध्वस्त करून टाकलंस, असं म्हणून ती आता भूमीची अनुवटी धरून तिला जोरजोरात दोष देत असते. आणि हे पाहून भूमीला खूप वाईट वाटत असतं. पौर्णिमा तिकडे रडत असते आणि नंतर नीलांबरी इकडे भूमीला म्हणते की अगं सगळं हे तुझ्यामुळे झालं आहे, तुझ्यामुळे
अगं या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडल्यात फक्त. या सगळ्याला तू जबाबदार आहेस असं म्हणून ती जोरजोरात तिचा हात धरत असते आणि त्याच वेळेला तिला हात धरून ती मागे ढकलून देते. आणि मग ती म्हणते की आई अगं काय करतेस तू. त्यावेळेला आता मानसी ही भूमीला धरते आणि म्हणते की आई अगं काय करतेस तू, शांत हो. त्यावेळेला मग आता पौर्णिमाला बघतच नीलांबरी म्हणते की भूमी अगं तुला एवढंसं धरलं मी तर तू एवढी विवळतीयस, तुला त्रास होतोय. मग माझ्या मुलीचं काय गं, जिचा नवरा कायमचा तिला सोडून गेलाय. अगं बघ तिच्याकडे, तिच्यावर किती मोठं दुःख कोसळलंय. अगं बघ तिच्याकडे. असं म्हणून ती आता भूमीला ही पौर्णिमाकडे बघायला लावते आणि म्हणते की बघ किती त्रास होतोय तिला. तू आणि तुझ्या नवऱ्यामुळे ही गोष्ट केली म्हणून हे सगळं घडलं. आता पौर्णिमा ही रडत असताना भूमीला हाताला धरून नीलांबरी तिच्या जवळ आणते आणि म्हणते की अगं माझ्या मुलीकडे बघ. माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करून टाकलायस तू. अगं तू ताई आहेस ना, तिची ताई आहेस ना. मग अगं ताई ही आईच्या जागी असते आणि ताई दुसरी आई असते असं म्हणतात ना. मग का केलंस माझ्या मुलीबरोबर असं तू. का वागलीस तिच्याबरोबर, तिचा संसार उद्ध्वस्त केलास तू. तेव्हा ती म्हणते की आई अगं नाही, मी असं काहीच केलेलं नाही आहे. बरी म्हणते की तूच घडवून आणलंस हे सगळं, तूच. मला माहिती आहे माझ्या मुलीचा संसार तू उद्ध्वस्त केलेला आहेस. अगं तिचं घर हे चांगलं चालायच्या ऐवजी तू तिच्या कुटुंबावरच घाला घातलास. अगं तिचा नवरा गेलाय, तिला काय वाटत असेल याचा जराही तू विचार केला नाहीस. अगं भूमी असं कशी वागलीस तू. तेव्हा भूमी म्हणते की आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, काही केलेलं नाही आहे. अगं अभिजितच आकाशच्या जीवावर उठले होते आणि त्यामुळे अभिजितचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळा त्याच्यामुळेच हे सगळं घडलं आहे. खरं तर अभिजितचा मृत्यू या फक्त ते जबाबदार आहेत, बाकी कोणीही नाही. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर नीलांबरी रागावते आणि म्हणते की गप्प बस, एकदम गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हीच तितके कारणीभूत आहात, मला चांगलंच माहिती आहे. तूच घडवून आणलंस हे सगळं, आता तुझं काही ऐकायचं नाही आहे मला. अगं काय करून बसलीस हे भूमी, तुझ्याकडून अशी काहीच अपेक्षा नव्हती गं. तू माझ्या मुलीचा पूर्णपणे संसार विस्कटून टाकलायस, तिला कायमचं आयुष्यभराचं दुःख दिलं आहे. हां, काय इतका दुस्वास करतेस तू माझ्या मुलीचा. अगं या घरामध्ये ती आहे, तुझ्या बरोबरीने असते म्हणून तू तिचा दुश्वास करतेस का, तिच्यावर इतकी चिडचिड करतेस. परंतु नाही, हे बघ भूमी, एका आईचा शाप आहे तुला, शाप. तुझं कधीही भलं होणार नाही, तुला तळतळाट लागेल या आईचा. माझ्या मुलीचं दुःख तू हिरावून घेतलंस ना, तर तुला या एका आईचा शाप आहे. तुला तळतळाट लागेल, तू कधीही सुखी राहू शकणार नाही. प्रत्येक दिवस तुझ्यासाठी दुःखाचा असेल बघ तू. त्याच वेळेला मग आता इथे मानसी म्हणते की अगं आई हे काय बोलतेस काय तू, अगं शांत हो. परंतु तरीही ती ऐकायला तयार नसते. ती म्हणते की नाही, काही झालं तरीही मी या भूमीला सुखात जगू देणार नाही. एक आईचा शाप आहे तुला, शाप, जा. असं म्हणून आता ती तिला ढकलून देते आणि पौर्णिमाला जवळ करते आणि पौर्णिमाला जवळ घेत ती आता रडत असते. त्याच वेळेला मग आता भूमीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. राजा काका हे भूमीजवळ येतात आणि भूमीला म्हणतात की भूमी अगं बाळा शांत हो, आपल्याला आकाशला सोडवायला जायला हवं ना, चल. असं म्हणून आता राजा काका हे भूमीला तिकडून घेऊन जात असतात. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हो आपण निघूया. असं म्हणून आता भूमी ही पुढे पुढे चालत जात असते आणि राजा काका हे शेवटचे अभिजितच्या अंगावरून हात फिरवतात आणि रडत असतात. नंतर जे ॲम्ब्युलन्सचे वॉर्डबॉय असतात त्यांना ते पुढचे इन्स्ट्रक्शन्स देतात आणि बॉडी घेऊन जायला सांगत असतात. त्याच वेळेला मग आता इथे भूमीबरोबर राजा काका निघून जातात आणि रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी येतं. तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन शिजायला लागतो. अभिजितची बॉडी ही समोरून निघून गेलेली असते, परंतु इथे आता रागिनी ही त्याच गोष्टीचा विचार करत असते की मला आता काय केलं पाहिजे. तर इथे भूमी आणि राजा काका दोघंजणही पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर गायकवाड सरांना भूमी म्हणते की सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, आकाशला तुम्ही जे काही करताय ना ते खूप चुकीचं आहे. गायकवाड सर म्हणतात की हे बघा भूमी, चौकशी झाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही आणि आकाशचं जे काही स्टेटमेंट आहे ते आम्ही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ते तिथे उपस्थित होते असं त्यांनी सांगितलं आहे. जर ते निर्दोष असतील तर त्याला आम्ही सोडून देऊ, चौकशी झाल्यानंतरच हे सगळं घडेल, तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेला मग आता इथे राजा काका म्हणतो की मग आम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, म्हणजे आकाशला यावेळेला आम्हाला निर्दोष सोडवण्यासाठी म्हणजे त्याला लॉकअपमध्ये न जाण्यासाठी काय करावं लागेल. त्याच वेळेला गायकवाड सर म्हणतात की तुम्ही त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न करू शकता, मग ते लॉकअपमध्ये जाणार नाहीत. त्याच वेळेला मग आता इथे राजा काका म्हणतो की ठीक आहे आम्ही जातो. मग राजा काका आणि भूमी निघत असतानाच समोर रागिनी आलेली असते. आता नागिनीला समोर बघितल्यानंतर भूमीला धक्का बसतो की रागिनी आत्या पुढे आता काय बोलणार आहे.
आणि भूमीही तिच्याकडे बघतच असते. रागिनी म्हणते की माझ्या मुलाचा अभिजितचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूला फक्त आकाश महाजन हा जबाबदार आहे. ह्या सगळ्या गोष्टीमागे फक्त आकाश महाजन आहे असं आता इथे रागिनी ही बोलत असते. त्याच वेळेला मग भूमी ही खूप घाबरलेली असते. आता काय बोलावं हे तिला काहीच कळत नसतं. ती राजा काकाकडे घाबरून बघत असते आणि काका तिला धीर देत असतो. त्याच वेळेला आता रागिनीच्या डोळ्यातून आसवं गळायला सुरुवात होतात आणि रागिनी म्हणते की गायकवाड सर आणि भूमी, तुम्हाला असंच वाटत असेल ना की मी अशी स्टेटमेंट देण्यासाठी आले, परंतु मी ही स्टेटमेंट देण्यासाठी आलेली नाही आहे. माझ्या मुलाच्या मृत्यूला आकाश जबाबदार नाही असं म्हटल्यावर आता रागिनी ही रडत उभी असते आणि गायकवाड सर तिला म्हणतात की मॅडम तुम्ही प्लीज या इथे बसा असं म्हणून तिला बसायला सांगतात. आणि त्यानंतर मग आता इथे रागिनी बसते आणि गायकवाड सर म्हणतात की मॅम तुम्ही प्लीज पाणी पिऊन घ्या, परंतु रागिनी पाणी पित नसते, ती रडतच असते. त्याच वेळेला ती सांगायला सुरुवात करते की मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आकाशने काहीच केलेलं नसणार आहे. मी आकाशला तेवढं ओळखते आणि हे सगळं घडलं आहे ते फक्त माझ्या अभिजितच्या रागामधून घडलं आहे. त्याला या सगळ्याची खूप चीड येत होती. गेले कित्येक दिवस तो खूप रेस्टलेस होता. जेव्हापासून आकाशने मला घराबाहेर काढलं, माझ्यावर परिस्थिती जी काही ओढवली त्यामुळे अभिजितला खूप त्रास होत होता. तो माझ्या शब्दाच्या बाहेर नसायचा. माझ्यावर त्याचं खूप प्रेम होतं म्हणून तो आईची सगळी कर्तव्य पार पाडायचा आणि मी चाळीत राहायचे. माझा जो काही अपमान व्हायचा, जो काही मला त्रास भोगायला लागायचा, तो सगळा काही आकाशमुळे असंच अभिजितला वाटत होतं. आणि म्हणूनच त्याने एक दिवस मला सांगितलं की आई, मला आकाशचा सूड घ्यायचा आहे आणि तो सुडाच्या भावनेनं अगदी पेटून उठला होता. मी त्याला समजावलं होतं की अभिजित, अरे बाळा, अशा टोकाचे निर्णय घेऊ नको, परंतु तरीही त्याने ऐकलं नाही आणि तो या सगळ्या गोष्टींमध्ये मुरत गेला. त्याच्या मनातली ईर्ष्या आणि आकाशबद्दलचा राग वाढतच चालला होता. आणि ज्या वेळेला आकाश आणि भूमी फिरायला गेले होते त्याच वेळेला मग आकाश हा त्याच्या हिटलिस्टमध्ये होता आणि त्याने रिव्हॉल्वर काढली आणि आकाशवर गोळी झाडण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावेळेलाही मी त्याला थांबवत होते की अभिजित हे सगळं नको करूस, परंतु तो माझा ऐकला नाही. त्याला काही करून आकाशचा जीव घ्यायचा होता, आकाशला जीवे मारायचं होतं. त्यासाठी अभिजित हे सगळं करत होता, परंतु मी सांगते मी त्याला खूप अडवलं, तो ऐकला नाही आणि आज माझ्या अभिजितवर ही अवस्था आली असं म्हणून ती तिथे रडायला लागते आणि म्हणते की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, आणि त्याच झटापटीमध्ये अभिजित पडला असणार मला माहिती आहे. आणि भूमी हे सगळं आश्चर्याने बघत राहते, कारण चक्क रागिनी ही आकाशच्या विरोधात स्टेटमेंट न देता त्याच्या बाजूने स्टेटमेंट देते. तर इथे रागिनी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं अभिजितच्या मनातलं खूळ होतं. आकाशने कोणताही राग काढला नव्हता. अभिजित हा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी गेला असताना अभिजितला हे सगळं घडलं असेल आणि अभिजित झटापटीमध्ये मृत्युमुखी पडला. माझा मुलगा या सगळ्या रागानेच मृत्युमुखी पडला हे मला माहिती आणि या सगळ्यामध्ये या मृत्यूला आकाश काहीही जबाबदार नाही अशीच मी स्टेटमेंट देते. कारण आकाश हा कधी रागवेल, चिडेल किंवा एखाद्यावर हात उचलेल, परंतु एखाद्याचा जीव आकाश कधीही घेऊ शकत नाही. मी त्याला चांगलंच ओळखते आणि तो कधीही कोणाचा जीव घेणाऱ्यातला नाही, म्हणूनच आकाशने काही केलेलं नाही आहे. त्यावेळेला गायकवाड साहेब हे रागिनीला म्हणतात की मॅडम, तुमचं हे फायनल स्टेटमेंट आहे का? त्यावेळेला मग रागिनी म्हणते की हो, हे माझं फायनल स्टेटमेंट आहे आणि इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही आकाशला सोडा. यामध्ये त्याची काहीही चूक नाही आहे. ही सगळी चूक आहे ती माझ्या मुलाची होती आणि आयुष्यभराचं दुःख आता त्यामुळे माझ्या वाट्याला आलेलं आहे. तुम्ही आकाशला सोडा, तो निर्दोष आहे असं म्हणून आता इथे आकाशला सोडा असं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आणि म्हणतात की मी पुढची प्रोसिजर करून आलो आहे आणि हवालदारांना सांगतात की यांचं स्टेटमेंट लिहून घ्या आणि पुढची प्रोसिजर करा. आणि राजा काका भूमी एकमेकांकडेच बघत असतात आणि इथे रागिनी ही त्या दोघांच्या समोर उभी राहते आणि हात जोडते आणि रडत रडतच तिथून निघून जाते. आणि ह्यावेळेला भूमीला आणि राजा काकाला काहीच कळत नाही की हे नेमकं काय चालू आहे. रागिनीचा हा दुसरा कोणता प्लॅन तर नाही ना, असे प्रश्न दोघांच्याही नजरेत उभे राहिलेले असतात आणि दोघेही त्याच वेळेला एकमेकांकडे बघत असतात. रागिनी ही तिथून गुपचूप निघून गेलेली असते, ती काहीच बोलत नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, आकाश घरी आलेला असतो आणि अभिजितचे सगळे विधी हे झालेले असतात आणि त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा ही धावत धावतच आकाशकडे येते आणि म्हणते की या घरात तुला परत येण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तू पोलीस स्टेशनमध्ये का नाही आहेस? तू लॉकअपमध्ये का नाही आहेस? तुला कोणी सोडलं? तुला सोडायला नाही पाहिजे. तुला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या नवऱ्याचा खुनी आहेस तू, खुनी, आणि माझ्या नवऱ्याच्या खुनामध्ये तुला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
त्याच वेळेला आता राजा काका हे पौर्णिमाला म्हणतास की पौर्णिमा तू शांत हो, परंतु पौर्णिमा काही शांत होत नसते. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की बाबा खरं तर हे सगळं याच माणसाने घडवून आणलंय, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याला फासावर चढवा, असं पौर्णिमा ही सगळ्यांसमोर बोलत असते. त्याच वेळेला आता भूमीला या सगळ्याचा खूप राग येतो. भूमी ही पौर्णिमाजवळ येते आणि म्हणते की हे बघ पौर्णिमा, तू जे काही बोलतेस ते खूप चुकीचं आहे. आकाशचा यामध्ये काहीही संबंध नाही आहे. आकाशने काही केलेलं नाही आहे. उगीचच तू त्याच्यावर नसते आरोप लावू नकोस. आकाश हा या सगळ्याला जबाबदार नाही आहे. तर या सगळ्याला जबाबदार फक्त अभिजित होता. या घातपाताच्या मागेही फक्त अभिजित होता, लक्षात ठेव. म्हणूनच काही चुकीचं बोलू नकोस, असं म्हणून आता पौर्णिमावरती भूमी खूप जोरात ओरडते आणि त्या ओरडण्यामुळे आता इथे भूमीच्या पोटालाही खूप त्रास व्हायला लागलेला असतो. याचा तिला त्रास सहन होत नसतो. त्याच वेळेला इथे आता भूमीला ती म्हणत असते की लक्षात ठेव भूमी, तू मला हे जे काही बोललीस ना ते सगळं काही लक्षात ठेव. परंतु मी तुला आज एक गोष्ट सांगते. मी तुला शाप देते. अगं, एका मुलीचा, एका विधवा बाईचा तुला शाप लागणार आहे की तू जसं माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं, जसं तुझ्या नवऱ्याने माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंय ना, तसंच तुझ्या कपाळावरचंही कुंकू एकदा पुसलं जाणार आहे. मला जे काही झालं ना तेच तुझ्यासोबतही घडणार आणि हाच माझा शाप आहे तुला शाप. तुझं कधीही चांगलं होणार नाही. तू कधीही सुखी राहू शकणार नाहीस. कारण माझ्या नवऱ्याला तुम्ही माझ्यापासून लांब केलं आहे आणि एका बाईचा हा तळतळाट लागणार आहे तुम्हाला की कधीही तुमचं चांगलं होणार नाही. आकाश आणि तू कायम दुःखी राहणार आणि तुझं कुंकूही एक दिवस पुसलं जाईल, असं भूमीला ती शाप देते. पौर्णिमा हे सगळं बोलत असताना आजीला खूप त्रास होत असतो. आजीला वाईट वाटत असतं कारण हे सगळं ती आकाशच्याबद्दल बोलत असते आणि ते पाहून आजीला खूपच त्रास व्हायला लागतो. पौर्णिमाला कोणीच थांबवू शकत नसतं कारण तिच्या रागाचा जो काही बांध असतो तो पूर्णपणे फुटलेला असतो आणि त्याच्यामध्ये आता तिला कोणी अडवण्यासाठी पुढे जात नसतं. तिच्या तोंडून ती फक्त आणि फक्त विषच ओकत असते. तर इकडे आता आकाश हा भूमीला सावरतो. भूमी आकाशजवळ जाते आणि आकाश हा भूमीला सावरतच म्हणतो की काहीच होणार नाही, शांत बस. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.